कारण मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा, हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेबट्टे आहेत. आपण सुरुवात केली तर गाजापूर ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली, जाळपोळ मारपीट करण्यात आली होती, त्याच्यानंतर ते विधान परिषदमध्ये जेव्हा 12 विधान परिषदे सीट होत होती, कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता. आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही, म्हणजे कोणीही एका मुस्लिमाला मत हे सीट द्यायला तयार नाही आहे. मग जे आपले लोकसभेमध्ये वक्फ बोर्डचा बिल आला होता, त्याच्यानंतरही आपण बघितलं असेल की कशा प्रकारे मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले. त्यावेळी कमीत कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचा काय स्टँड आहे, जे काही असेल ते तिथे सांगायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थाने ते विरोध करायला पाहिजे होतं. तसं काही केलं नाही. म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक भोंदू बाबा जे आहे आणि त्याच्यानंतर हे नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर म्हणून आपल्याला मिळत काय आहे, रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे, तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो, कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो. पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे. आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे 8 तारखेपर्यंतही त्यांना हे आहे की 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे, त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद, तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल, तर नाही पाहिजे असेल तर एकला चलवण्याची आमची तयारी आहे. मग जेव्हा आम्ही एकला चलायला सुरुवात करणार, मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं, यांना इतकी मत मिळाले होते, त्यांना इतकी मत मिळाले होते. एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही, हे एक मेसेज तुम्ही देत आहे. मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मग मी 100 सीट्सही लढू शकते, 200ही लढू शकते, पूर्ण 288वरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे. दुसरा म्हणजे रामगिरी नावाचा जे भोंदू बाबा, ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे. हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे. नाहीतर त्यांचं कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात, त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे, असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना, तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके, हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही. ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे, ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने, त्यांचा 1% गुणही आपल्यामध्ये नाही आहे. त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले, ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते. मग त्याच्यानंतर काय झालं, 58 FIRs देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्या भोंदू बाबाच्या विरोधात. 58 म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला, 1 FIR, 2 FIR, 4 FIR होऊ शकतं, पण 58 FIRs रजिस्टर झालेले आहे.
हे 3 दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे. बहुतेक आजपर्यंत ते 60 पर्यंत गेलेला असेल, 65 पर्यंत गेलेला असेल. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे, त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे, म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात FIR रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि घेणार कशा? कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे. त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे, चांगली पोस्टिंग पाहिजे. मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ? कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंगमध्ये नाही तर आपल्याला गडचिरोलीला पाठवणार, तर गप्प बसलेले आहे. कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे. मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे FIR रजिस्टर करत आहे. मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे, त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे, त्याच्या विरोधातही काही करायचं नाही.